आजही एक देव विटेवर उभा आहे, हात कमरेवर ठेवून शांतपणे आपल्या भक्तांची वाट पाहत. पण प्रश्न असा आहे, तो देव तिथे का उभा आहे आणि त्यामागे कोणती आहे एक अशी कथा जी तुमचं आयुष्य बदलू शकते. आतापर्यंत आपण ही कथा ऐकली आहे, आज आपण प्रत्यक्ष अनुभवणार आहोत. आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ही कथा आहे एका तरुणाची. नाव होतं त्याचं पुंडलिक. पण हा पुंडलिक सुरुवातीला भक्त नव्हता. तो स्वतःमध्येच गुंतलेला, थोडा अहंकारी, आणि सर्वात मोठं म्हणजे त्याला आपल्या आईवडिलांची किंमतच नव्हती. त्याचे आईवडील वृद्ध झाले होते, त्यांना आधाराची गरज होती. पण पुंडलिकाला त्यांच्यासाठी वेळ नव्हता. आई हाक मारायची, वडील मदतीची अपेक्षा करायचे, पण पुंडलिक नेहमी दुर्लक्ष करायचा. एक दिवस अचानक पुंडलिक तीर्थयात्रेला निघाला. मनात एकच विचार, मी मोठा भक्त आहे, मी देवाला भेटायला चाललो आहे. पण त्याला हे माहीत नव्हतं की देवाला भेटण्याचा खरा मार्ग अजून त्याला सापडलेलाच नव्हता. रस्त्यात त्याला एक आश्रम दिसला, शांत, पवित्र आणि दिव्य वातावरणाने भरलेला. तेथे त्याने एक आश्चर्यकारक दृश्य पाहिलं. 3 स्त्रिया चिखलाने माखलेल्या कपड्यांत, पण त्या आश्रम स्वच्छ करत होत्या. पुंडलिकाला आश्चर्य वाटलं. तो त्यांच्याकडे गेला आणि विचारलं, तुम्ही कोण आहात? त्या स्त्रिया हसल्या आणि म्हणाल्या, आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती. लोकांच्या पापांमुळे आम्ही मळकट होतो, पण जे लोक आपल्या आईवडिलांची सेवा करतात त्यांच्या सेवेमुळे आम्ही पुन्हा शुद्ध होतो. हे ऐकून पुंडलिकाच्या मनाला जबरदस्त धक्का बसला. त्याच्या डोळ्यांसमोर त्याच्या आईवडिलांचे दुःख उभं राहिलं आणि त्याला जाणवलं, मी देव शोधायला बाहेर पडलो, पण खरा देव तर माझ्या घरातच आहे. क्षणाचाही विलंब न करता पुंडलिक परत आपल्या घरी धावला. तो आईवडिलांच्या चरणी पडला आणि त्या दिवसापासून त्याने पूर्ण मनाने त्यांची सेवा सुरू केली. तो त्यांना अन्न वाढायचा, त्यांची काळजी घ्यायचा, त्यांच्या पायांची मालिश करायचा. आता त्याचं जीवन बदललं होतं. त्याचं घरच एक मंदिर बनलं होतं आणि त्याची सेवा, त्याची पूजा झाली होती. पुंडलिकाच्या या निस्वार्थ भक्तीने स्वतः भगवान विठ्ठल प्रसन्न झाले आणि एक दिवस ते त्याला भेटण्यासाठी त्याच्या घराच्या दारात उभे राहिले. पण त्या क्षणी पुंडलिक आपल्या आईवडिलांच्या सेवेत मग्न होता. त्याने मागे वळूनही पाहिलं नाही. फक्त एक वीट मागे फेकली आणि म्हणाला, देवा, थोडा वेळ थांबा. भगवान विठ्ठल हसले आणि त्या विटेवर उभे राहिले, हात कमरेवर ठेवून. ते आजही तिथेच उभे आहेत. ही कथा आपल्याला शिकवते, आईवडिलांची सेवा हीच खरी भक्ती आहे. देव बाहेर नाही, तो आपल्या कर्तव्यात आहे. पण प्रश्न अजूनही तसाच आहे, आपण पुंडलिकासारखी सेवा करतोय का?